बघा, बरेच गावांमध्ये अशी परंपरा आहे की हनुमान दादाची प्राण प्रतिष्ठा गावातले आगेवान किंवा बाबा बुबा किंवा कोणी भगत असतो असे करत. आता काही कीर्तनकार करतात, काही कथाकार करतात, पण भगवंत असा म्हणतात की प्राण आणि प्रतिष्ठा कोण करतो? फक्त ब्राह्मणच करतो, दुसऱ्याच्या हाताचं नाही करू. प्राण ते मूर्तीमध्ये संजीवनी प्राण देणारा कोण आहे? कारण एक भगवंताची मूर्ती दगडाचा आकार घेऊन जगाच्या कल्याणासाठी आपण विराजमान केलेली आहे. मंदिर सुंदर बनवलेलं आहे. त्याची पावित्रता पाळून आणि गावामध्ये त्यांना देवपण द्यायचं आहे, प्राण पुरायचं आहे. ते कोण करतोय? ज्यांनी तप, त्याग, तांडव केलेला आहे तेच प्राण पुरू शकतात. ते ब्राह्मण नाही पुरू शकत. प्रतिष्ठा आणि प्राण झालं. आता त्याच्यामध्ये सात्विकता कोण आणल? तर संत महात्मा बी नाही आणू शकत, कथाकार कीर्तनकार बी आणू शकत नाही, गावाचा आगेवान बी आणू शकत नाही, श्रीमंत बी आणू शकत नाही आणि गरीब बी आणू शकत नाही. फक्त आणू शकतोय तर भाविक आणि भक्त. तोच गावामध्ये सात्विकता आणू शकतो. आणि जी मूर्ती आहे ते गावामध्ये लक्षपूर्वक आपलं म्हणून देवाला वळवण्यासाठी तेच पूजापाठ करू शकते. सुतक, दहावा, विटाळ पडलं तर ते मंदिरात जाऊ नये. तंबाखू पायात चप्पल असली तर ते मंदिरात जाऊ नये. हनुमंतराय ब्रह्मचारी आहे. ते मंदिरामध्ये ते हनुमंतरायाला किंवा ते मंदिराला महिलांनी प्रदक्षिणा घालू नये, केस सोडून दर्शन घेऊ नये आणि हनुमंत रायाच्या पायावर हळद कुंकू कधी वाहू नये. पण आज काय चाललं? देव आहे तिथं दानव आहे आणि दानव आहे तिथं मानव आहे. पहिले तर देवांना दानवच ऐकत नव्हते, पण आता मानव बी कमी नाही आहे.